नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. तर आपण आज नवीन एक लेक्चर घेत आहोत आणि ते आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी. यासाठी नाही, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिलिमला 1-2 क्वेश्चन येतात आणि मेनसाठी तर जास्त क्वेश्चन येतात. हे राज्यसेवा इव्हन आणि तुमचे जे संयुक्त पूर्व ग्रुप बी परीक्षा आहे त्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे. तर आपण स्टार्ट करूया संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. आता याच्यामध्ये नाही का, आता हे ना, ही पूर्ण इन्फॉर्मेशन ना एक ऋणानुबंध नावाचं एक पुस्तक नाही का, आपले महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. त्या बेसिसवर ही पूर्ण माहिती आहे. आता आपण याच्यासोबत नाही का PYQ पण घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला लगेच कळलं की याच्यामधून ह्या सोर्समधून किती क्वेश्चन वगैरे येतात. आता आपण स्टार्ट करूया. महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते बघा, यशवंतराव चव्हाण यांनी काय केलं तर माहिती आहे का, आपल्या ऋणानुबंधमध्ये लिहितात. ऋणानुबंधमध्ये काय लिहितात की महाराष्ट्र भाषिकांची एकीकरणाची ओढ आहे ना, ती साहित्यातून निर्माण झाली. लक्षात ठेवा. आता कधी असं काय असतं माहिती आहे का, कोणत्याही गोष्टीसाठी काहीतरी इन्स्पिरेशन लागतं आणि ते साहित्यामधून लवकर भेटतं. आता साहित्यामधून नाही का 1908 मध्ये नाही का साहित्य संमेलनाचं एक अध्यक्षीय भाषण झालं होतं. कोणाच्या अध्यक्षतेखाली? चिंतामणराव वैद्य. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा एकीकरणाचा उल्लेख केला. नंतर काय झालं 1911ला. आता आपल्याला माहिती आहे की बंगालची फाळणी 1905ला झाली, त्यांनी 1911ला ती कॅन्सल झाली होती. ज्यावेळेस 1911ला ज्यावेळेस बंगालची फाळणी रद्द करण्यात आली, त्या संदर्भात नाही का भाषा व राष्ट्रीयत्व या विषयाखाली नाही का केसरीचे जे होते न.चि. केळकर यांनी एक लेख लिहिला होता. तर त्यामध्ये ते लिहितात की मराठी भाषा बोलणाऱ्यांच्या जे सर्व लोकसंख्या असणारे नाही का यांचा एक प्रदेश आणि तो एका अंमलाखाली असावा, असं त्यांचं म्हणणं होतं. मग याच बेसिसवर लोकमान्य टिळकांनी काय केलं माहिती का, 1915मध्ये नाही का भाषावर प्रांतावर मागणी केली होती आणि आपल्या दैनिक केसरीतून त्यांनी लोकांना याचे महत्त्व पटवून दिलं होतं. नंतर मग शेवटी काय झालं, नंतर आंध्र आणि कर्नाटकच्या लोकांना पण आपल्या एकीकरणाच्या वगैरे चळवळी सुरू केल्या होत्या. अशातच नाही का महाराष्ट्र तशा काही हालचाली होत नाहीत असं न.वी. पटवर्धन यांना वाटत होतं, याचं वाईट वाटायचं. म्हणून त्यांनी काय केलं, या विषयाला चालना देण्यासाठी काय केलं माहिती आहे का, जवळपास एक प्रश्नावली तयार केली आणि 40 जे त्यावेळेचे लीडर होते ना त्यांचे काय केलं, मुलाखती घेतल्या. याच्यामध्ये कोण होते? रामराव देशमुख, बॅरिस्टर जयकर, अनुसयाबाई काळे, न.चि. केळकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते डॉक्टर T.G. केदार वगैरे, यांच्या सर्वांच्या नाही का मुलाखती घेऊन प्रसिद्ध केल्या. नंतर मग 1940च्या प्रारंभी काय झालं माहिती आहे का, वाकणकर यांनी काय केलं, महाराष्ट्राचा एक नकाशा प्रसिद्ध केला आणि तो कोणाच्या? धनंजयराव गाडगीळ आणि न.वी. पटवर्धन यांच्या, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र कसा दिसेल वगैरे. तर एक लक्षात ठेवा, कसं असतं माहिती आहे का, एखादी गोष्ट आहे ना ती म्हणजे एखादा मॅप वगैरे किंवा मग एक इन्स्पिरेशन असतं ना की पुढे जाऊन एखादी गोष्ट कशी दिसेल वगैरे काही. तर असंच नाही का, ज्यावेळेस पाकिस्तानची निर्मिती झाली होती ना त्यावेळेस एक रहमत चौधरी नावाची एक व्यक्ती होती. त्यांनी काय केलं तर पाकिस्तानचा एक नकाशा काढून अगोदर दाखवलं होता लोकांना की असं असं पुढचं आपलं पाकिस्तान असेल. त्याचप्रमाणे यांनी काय केलं माहिती आहे का, संयुक्त महाराष्ट्राचा नाही का एक नकाशा काढून आला. कोणी केला? वाकणकर यांनी. खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर MCQ येऊन गेलेला वाटतं बहुतेक. नंतर आता पुढं 1939 सालीचं नाही का अहमदनगर इथे एक साहित्य संमेलन भरलं होतं. तर याच्यात ठराव संमत झाला की मराठी भाषिकांसाठी नाही का एक प्रांत बनवा आणि त्यालाच काय केलं, संयुक्त महाराष्ट्र असं नाव देण्यात आलं. मग त्याच बेसिसवर 28 जानेवारी लक्षात ठेवा 1940 रोजी रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक संयुक्त महाराष्ट्राची, लक्षात ठेवा मुंबईत कोण होते अध्यक्ष? रामराव देशमुख. एक संयुक्त महाराष्ट्राची सभा भरणं म्हणजे एक संघटन स्थापन करण्यात आलं. आणि नंतर लगेच 4-5 महिन्यांनी 24 मे 1940 रोजी डॉक्टर T.J. केदार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. कळलं? आता पुढचं महत्त्वाचं आहे, आपल्याला MCQ बघायचे 2. आता 1940 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राची सभा स्थापन करण्यात आली? आपण बघितलं एक संयुक्त महाराष्ट्राची सभा कोणाचे? रामराव देशमुख. कोण येतं? रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली. आणि पुढचाच प्रश्न आहे की संयुक्त महाराष्ट्र स्थापना कुठे? हे कुठं आपण लगेच बघितलं की मुंबई. हे बघ मुंबई, तेच उत्तर. कळलं? नंतर आता पुढचं, ज्यावेळेस ह्या मागण्या होत होते ना त्यावेळेस महाविदर्भ म्हणजे विदर्भासाठी एक वेगळी मागणी करणारा एक व्यक्ती होतं आणि त्यांचं नाव लोकनायक बापूजी आने. त्यांना असं वाटायचं की म्हणजे एकच भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी 2 वेगवेगळे प्रदेश असले तर काही फरक पडत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे टप्पे. आता संयुक्त महाराष्ट्र आंदोलन कसं होत गेलं. आता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात नाही का गत्र मांडवळकर ना यांचे योगदान फार मोलाचे. आता दैनिक भारतमध्ये जे न्यूजपेपर त्यामुळे ते लिहितात की आंध्र प्रदेशचे जे पट्टाभी सीतारामय्या आणि कर्नाटकचे रंगराव दिवाकर आहेत ना आपल्या प्रांतासाठी जसं प्रयत्न करत होते वेगळं होण्यासाठी, तसं शंकरराव देव नाही का महाराष्ट्रासाठी तेवढी झगडत नव्हती, याचं त्यांना दुःख वाटत होतं. 1946ला नाही का एक बेळगाव इथं नाही का मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्यावेळेस नाही का गत्र मांडवळकर आहेत ना यांनी काय केलं, आपलं संपूर्ण भाषण ते पूर्ण संयुक्त महाराष्ट्रावरच भर दिला होता. आणि याच 12 मे 1946 रोजी बेळगाव इथं आयोजित केलेल्या समितीमध्येच नाही का संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. कळालं? नंतर आता संयुक्त महाराष्ट्र समिती इथं स्थापना झाली आणि हे खऱ्या अर्थाने काय झालं, महाराष्ट्र संघर्षाला इथून सुरुवात झाली. आता बेळगाव इथं जे साहित्य संमेलनात नाही संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती कधी 12 मे 1946 रोजी. त्याचे सदस्य कोण होते? एक तर केशवराव जेदे, गत्र माडवळकर, दवा पोद्दार, शंकरराव देव आणि श्री श नवरे होते.
आता ह्या समितीची पहिली बैठक होती, लक्षात ठेवा, कुठे भरली होती? 15 दिवसानंतर पुणे येथे भरली होती. खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारू शकतात, आपल्या मुंबईवर देऊ शकतात. ती कुठे भरली होती? पुण्याला भरली होती. नंतर आता काही क्वेश्चन येते, 2 आले. आता ते लगेच विचारलं की बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या बेळगाव संमेलनात साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती? कोणती ती? संयुक्त महाराष्ट्र समिती. कळलं? आणि तेच उलट थोडं विचारलं क्वेश्चन की संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? कुठं होतं? बेळगावला. PYQ लगेच. आता संयुक्त महाराष्ट्र जी समिती होती ना, नंतर आता पुढे आली ती संयुक्त महाराष्ट्र परिषद आली, लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा आपण संयुक्त महाराष्ट्र सभा बघितली, नंतर आता संयुक्त महाराष्ट्र समिती बघितली, आता संयुक्त महाराष्ट्र परिषद, लक्षात ठेवा. पुण्यात बैठकीत ठरल्याप्रमाणे 28 जुलै 1946 रोजी नाही का शंकरराव देव, नाव लक्षात ठेवा, शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद घेण्यात आली. आणि लगेच क्वेश्चन येऊन गेलेला आहे, लगेच विचारले त्याने, 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण सभा मुंबईमध्ये कोणाच्या अध्यक्ष झाली? कोण आहेत ते? शंकरराव देव. आता 14 एप्रिल 1947 रोजी नाही का जळगाव इथं तिथं पहिलं अधिवेशन भरलं होतं आणि तिथं त्यांनी नाही का पुढं काय स्ट्रॅटेजी, कसं काम करायचं वगैरे ते ठरवलं होतं. आता जे दार कमिशन बघा, दार कमिशन कधी आलेलं आहे? 1948ला आलेलं आहे. बघा, या समितीने हे कुणी म्हणजे त्यावेळेस घटना समितीचे जे अध्यक्ष होते ना, कोण? राजेंद्र प्रसाद. यांना पण भाषेचं खूप इम्पॉर्टन्स वाटत होतं आणि भाषा बेसवर प्रांतरचना असावी म्हणून त्यांनी काय केलं? तारीख लक्षात ठेवा, 17 जून महत्त्वाची 1948 रोजी नाही का न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश SK दार यांच्या अध्यक्षतेखाली केलं दार कमिशन इस्टॅब्लिश केलं. आता दार कमिशनने काय केलं? जूनमध्ये इस्टॅब्लिश आहे आणि डिसेंबरमध्ये आपला रिपोर्ट दिला. कधी? 1948ला. आणि दार कमिशनने आपला अहवाल प्रसिद्ध केला आणि याच्यात त्यांनी काय म्हणलं की भाषावर बेसिसवर म्हणजे लँग्वेज बेसिसवर राज्य बनवण्याची सध्या योग्य वेळ नाही. कळलं? यामुळे काय झालं? मग महाराष्ट्रभर खूप प्रक्षोभ निर्माण झाला आणि नेहरूंना पण मराठी भाषेचे असंतोष वगैरे याची जाणीव होती. नंतर मग अकोला करार बघा. आता दार कमिशन पुढे मागण्या मांडण्यासाठी नाही का एक अकोला करार झाला होता. कधी? 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोला करार झाला होता. दार कमिशन पुढे मराठी भाषिकांनी एकमुखाने आपल्या मागण्या स्पष्ट कराव्या म्हणून. मग त्यावेळेस कोण कोण त्याच्यामध्ये खूप सारे लोक येतं, शंकरराव देव असो, म.सा. कन्नमवार असो, रामराव देशमुख असो, नंतर बाकी धनंजयराव गाडगीळ असो, पूनमचंद रांका असो, दवा पोद्दार वगैरे असे खूप सारे लोक होते, गत्रा माडगूळकर, प्रमिला वगैरे. आता हे काही एवढं नाव महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा. फक्त काय झालं माहिती आहे का? त्यांनी एक अकोला करार मांडला आणि त्याचे काही सजेशन ते महत्त्वाचे. आता हे रिपीट येते. आता पहिलं बघा, संयुक्त महाराष्ट्र असा एक प्रांत असावा त्यामध्ये नाही का मध्य प्रांतमधील मराठी भाषिकांचा महाराष्ट्राचा असा उपप्रांत निर्माण व्हावा असं म्हणलं. नंतर त्याने काय म्हणलं? प्रत्येक उपप्रांतात नाही का अलग मंत्रिमंडळ, स्वतंत्र मंडळ, एक प्रत्येक उपप्रांतासाठी वेगळं कायदेमंडळ आणि एक स्वतंत्र मंत्रिमंडळ असावं आणि त्याच्याकडे आवश्यक ती खाती देण्यात यावी. म्हणजे प्रत्येकाला असं थोडं काय म्हणतात त्याला डिसेंट्रलायझेशन केलं. नंतर सर्व प्रांतामध्ये एक गव्हर्नर असावा, प्रत्येक प्रांताला वेगळा गव्हर्नर आणि त्यासाठी एक डेप्युटी गव्हर्नर पण असावा आणि त्यांची निवडणूक नाही का संबंधित प्रांतातूनच घेण्यात यावी. नंतर कायदेमंडळात नाही का लोकसंख्येचे प्रमाण जेवढी लोकसंख्या असेल त्या प्रमाणात नाही का प्रतिनिधित्व असावं आणि उपप्रांताच्या निवडणुका पण स्वतंत्रपणे घ्याव्यात आणि उपप्रांतासाठी एक उच्च न्यायालय स्वतंत्रपणे असावं. विशिष्ट बाबीसाठी संपूर्ण प्रांतासाठी खास न्यायालय असावं आणि प्रत्येक प्रांतासाठी वेगळं एक पब्लिक सर्व्हिस म्हणजे एक स्वतःची, जसं आता MPC वगैरे तशी वेगवेगळे असावं. नंतर अकोला बैठकीत वरील ठरल्याप्रमाणे असे ठरले की संयुक्त महाराष्ट्र निर्मिती करणे अशक्य जर झालंच तर महाविदर्भ असं पूर्ण प्रांत एक स्वतंत्र वेगळा निर्माण करण्यात यावा. आता जी पहिली दार कमिटी झाली, दार कमिटी. नंतर पुढची आली ती JVP कमिटी. आता त्रिस्तरीय समिती होती. कधी इस्टॅब्लिश झाली? 29 डिसेंबर 1948 रोजी आणि काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात दार कमिशनने काय केलं? आपला अहवाल नाकारला. कोणाचा अहवाल? 29 डिसेंबर 1948 रोजी काँग्रेसचं जयपूर अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये दार कमिशनचा अहवाल नाकारला. कुणी? JVP म्हणजे काँग्रेसच्या जी कमिटी होती त्यांनी नाकारला जयपूरच्या अधिवेशनात. याच्यानंतर मग काय झालं? भाषावर प्रांत रचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी काय केलं? एक नवीन समिती नेमली आणि तिचं नाव होतं JVP समिती. आता हे आद्य अक्षरानुसार आहे. J म्हणजे जवाहरलाल नेहरू, P म्हणजे पट्टाभी सिद्धरामय्या आणि V म्हणजे वल्लभभाई पटेल. कळालं? मग या समितीने काय केलं? 5 एप्रिल 1949 रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यातले सजेशन काय होते? शिफारशी वगैरे. तर यांनी काय केलं? भाषावर प्रांत रचना तत्वता मान्य दिली पण ती योग्य वेळ नाही असं त्यांनी म्हणलं. योग्य वेळ येताच आंध्र प्रदेश वेगळा बनवता येईल असं म्हणलं. मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र यथावकाश बनेल पण त्यात मुंबई नसेल. केवळ वऱ्हाडचा वेगळा प्रांत बनवता येणार नाही आणि कर्नाटकमधील जर अडचणी संपताच आपण काय करू? त्या प्रांताची एक वेगळी निर्मिती करू आणि त्रावणकर आणि कोचीन जर एकत्र येणार असेल तर आपण केरळची निर्मिती करू. मग तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, आंध्र प्रदेशच्या निर्मितीला अनुकूल होते, केरळच्या निर्मितीला अनुकूल होते, इव्हन कर्नाटकच्या निर्मितीला अनुकूल होते, पण विरोध काय होता? फक्त महाराष्ट्राचा. तो पण
विदाऊट मुंबई. मग याच्यामुळे काय झालं, आणखीनच लोकांमध्ये असंतोष पसरला. मग या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर फार तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि यानंतर मग भाऊसाहेब हिरे, के एम मुन्शी वगैरे यांनी काही योजना मांडल्या, पण त्या असफल झाल्या. याच्यानंतर मग जनजागृतीसाठी नाही का सेनापती बापट हे नाव लक्षात ठेवा, त्यांनी प्रभात फेऱ्या सुरू केल्या. नंतर आचार्य आत्रे यांनी काय केलं, मुंबई महानगरपालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला आणि तो 15 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. म्हणजेच मुंबई महाराष्ट्रात असावा अशी जनतेची इच्छा सिद्ध झाली. कळलं. नंतर मग 1953 रोजी आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. त्यावेळेस लोकांना असं वाटलं की आंध्र प्रदेश झालं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची निर्मिती आता होईल, पण तसं काही झालं नाही. मग 1953 रोजी यशवंतराव मोहिते यांनी काय केलं, विधानसभेत एक संयुक्त महाराष्ट्राचा एक एकीकरणाचा ठराव मांडला, पण तो मोरारजी देसाईंनी विरोध केल्यामुळे तो पास झाला नाही. मग पूर्ण प्रयत्न फेल गेले. मग एक इथं क्वेश्चन आहे बघा, 28 नोव्हेंबर 1949 रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीविषयी प्रस्ताव मुंबई महानगरपालिका. आता तुम्ही एक कळलं असं तुम्हाला की आचार्य आत्र्यांनी प्रस्ताव मांडला, पण इथं एक आणखी नाही बघा, तुम्ही जर ऑप्शन पाहिजे ना, आचार्य आत्रे इथं पण आहेत, इथं पण आहेत, पण खाली आचार्य आत्रे नाहीत, म्हणजे तुमचे 2 ऑप्शन तर कटले. आता तुम्हाला 2च ऑप्शन राहिलेत. आता कसं सोडवायचं, आता ही त्यांच्यासोबत कोणी आर डी भंडारी आणि दुसरे सका पाटील आहेत. आता पुढे गेले तुम्हाला कळलं की सका पाटील होते ना, ही महाराष्ट्रच्या निर्मितीमध्ये कधीच अनुकूल नव्हते, त्याच्यामुळे ते प्रस्ताव वगैरे कसे मांडणारच नाहीत. मग त्यामुळे हे ऑप्शन कटलं, म्हणजे डायरेक्ट तुमचं आन्सर एक आहे. म्हणजे कधी कधी काय असतं म्हणजे का, तुम्हाला उत्तराविषयी पूर्णच माहिती असावं असं काही अपेक्षित नसतं, पण थोडी जरी माहिती असली ना तर त्यावरून तुम्ही आन्सर काढू शकता. कळलं. आता पुढचं आहे नागपूर करार, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कधी आलेलं आहे, 28 सप्टेंबर 1953ला. आता नागपूर करार नाही का, हा मेनली म्हणजे आला कशाला होता, कारण नंतर जे फजल अली कमिशन वगैरे ना ते येणार होतं, त्याच्या पुढे आपल्या मागण्या मांडण्यासाठी. आता याच्यामध्ये तरतुदी कशा होत्या की महाराष्ट्र भाषिक जे मुलखाच्या निरनिराळ्या विभागात राहणारे लोक ना त्यांच्यासाठी एक राज्य असावं. मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्वच सलग मराठी भाषिक जे प्रदेश आहे ना त्यांचं एक मिळून एक राज्य बनावे आणि मुंबई त्याची राजधानी असावी. प्रशासन विकास कार्यासाठी नाही का या राज्यामध्ये राज्याचे महाविदर्भ, मराठवाडा व उर्वरित असे 3 वेगवेगळे भाग असावेत. नंतर प्रत्येक घटकावरील खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात होईल आणि अविकसित मराठवाड्याकडे जरा जास्त लक्ष देण्यात येईल. आता लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक विभागाला शासन नाही का स्थान असेल. सर्व प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेत नाही का लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती दिल्या जाईल. उच्च न्यायालय मुंबई व नागपूर इथे असं म्हणलं होतं त्यांनी. आणि सरकारी नोकरी भरतीबाबत विदर्भ आणि मराठवाड्यात थोडं जास्त प्रतिनिधित्व द्यावे, म्हणजे विकेंद्रीकरणावर जास्त भर होतं. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी आणि राज्याच्या विधिमंडळ दरवर्षी एक अधिवेशन, म्हणजे सध्या पण आता आपलं हिवाळी अधिवेशन तिथं भरतं आणि सध्या पण ही म्हणजे त्यावेळेची मागणी ती. आता सर्व सलग मराठी प्रदेश आहेत ना नव्या राज्यात समाविष्ट होण्यासाठी नाही का खेडे हा पण घटक मानावा. आता नागपूर करारात नाही का भाऊसाहेब हिरे यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच विभागनीय प्रतिनिधित्व करणाऱ्यांचे पण कार्य होतं. आता इथं काही नागपूर ज्यावेळेस करार जाताना काही लोकांनी सह्या केल्या होत्या ते बघू. आता महाविदर्भ तिकडून कोण सह्या केल्या, त्या रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, र.कु. पाटील, पंजाबराव देशमुख आणि शेषराव वानखेडे यांनी सह्या केल्या होत्या. ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र होतं ना त्यावेळेस कोणी सह्या केल्या त्या भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण, नाना कुटे, लक्ष्मणराव भाटकर आणि सौ प्रभावती देवी जकातकर. आता हे नाव आहेत ना हे लक्षात राहिले तर ठीक आहे, नाही राहिले तरी काही विशेष नाही, पण जे खालचं नंतर मी सांगणार ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता मराठवाड्यात कोण केलं तर देवीसिंग चव्हाण यांनी केलं. आता नागपूर प्रसंग हे खूप महत्त्वाचं आहे. नागपूर प्रसंगी नाही का काँग्रेसचे नेते कोण, धनंजयराव गाडगे, दवा पोद्दार आणि द.वी. गोखले हजर होते, पण जर यांच्या सह्या घेतल्या ते काँग्रेसला श्रेय जाईल म्हणून यांच्या काय केलं, करारावर सह्याच घेतल्या नाहीत. तर याच्यावर प्रश्न आलेला आहे की करारावर कोण होते की जे याच्या म्हणजे नागपूर कराराविषयी तिथं उपस्थित होते पण त्यांच्या सह्या घेण्यात आल्या नाही. तर हे 3 व्यक्ती होती, लक्षात ठेवा. आता राज्य पुनर्आयोग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एस फजल अली कमिशन. तर हे कोणाच्या अध्यक्षतेखाली होतं, एस फजल अली यांच्याच अध्यक्षतेखाली. कधी स्थापित झाले, 29 डिसेंबर 1953ला. त्याचं नाव काय होतं, राज्य पुनर्रचना आयोग आहे. तर याचे जे सदस्य कोण होते, रवींद्रनाथ कुंजरू, सरदार के.एम. पन्नीकर यांची नियुक्ती करण्यात आली, लक्षात ठेवा. समितीने काय केलं, 10 ऑक्टोबर 1955 रोजी नाही का 267 पानाचा अहवाल सादर केला. आता या समितीची शिफारस काय होत्या की गुजरात आणि मराठवाड्यासह मुंबईचे त्यांनी काय केलं, द्विभाषिक राज्य व्हावे असं म्हणलं त्यांनी. पण हा अहवाल म्हणजेच कसं होतं, मराठी भाषिकांच्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष होतं, कारण तो अवमान होता. यामुळे काय महाराष्ट्रभर तीव्र विरोध झाला आणि त्याचं पुढं आंदोलनामध्ये त्याचे रूपांतर झालं. आता जे संयुक्त महाराष्ट्र चळवळ ना यात काही महिला पण सामील होत्या, त्याची नाव महत्त्वाची, सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे आणि सुलताना जोहारी नाव महत्त्वाचे. आता
पुढचं आता आलं ते त्रिराज्याचा प्रस्ताव. आता ज्यावेळेस इकडे चालू होतं त्यावेळेस मग शासनाचे प्रयत्न चालू होते काहीतरी करून नाही का मराठी लोकांचा असंतोष तीव्र कमी करण्यासाठी. मराठी लोक काय केले, काँग्रेस वर्किंग कमिटीने त्यांनी काय केलं, 8 नोव्हेंबर लक्षात ठेवा 1955 रोजी एक त्रिराज्याचा एक प्रस्ताव मांडला. त्रिराज्य म्हणजे कसं होतं, गुजरातसाठी एक वेगळं, मराठवाड्यात धरून महाराष्ट्रासाठी वेगळं आणि मुंबईला एक वेगळं सेपरेट राज्याचं त्यांनी दर्जा देऊन टाकला, 3 राज्य. मग हे आणखीनच खूप असं एवढी डिमांड झाली होती मुंबईसाठी. मग मुंबईला असं महाराष्ट्रापासून वेगळं करणं म्हणजे आणखीनच खूप जरा भावना दुखावल्या गेल्या आणि त्याच्यामुळे काय झालं, प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली. मग 28 नोव्हेंबर लक्षात ठेवा, मोरारजीने त्रिराज्याची जी योजना होती ना तिला मंजुरीसाठी नाही का विधानसभेत ठराव मांडणारच होते, पण त्याला विरोध म्हणून सेनापती बापट यांनी काय केलं, विधानसभेवर मोठा मोर्चा नेला आणि त्याची सुरुवात झाली ती मुंबईच्या ओहल मैदानावरून. यावेळेस नाही का मोठ्या संख्येने महिला पण सामील झाल्या होत्या. मोरारजी देसाईंनी बंदीचा आदेश पुकारला होता, पण लोकांनी तो काय पाळला नाही. सुमारे जवळपास 500 लोकांना नाही का यावेळेस त्यांनी काय केलं, अटक केली, कैद केलं. आता मग मोरारजी देसाई आणि सक्का पाटील यांची सभा. आता काय झालं माहिती का, चौपाटीवर हे दोघांनी सभा आयोजित केल्या होत्या. सभेत प्रथम म्हणजे सक्का पाटील त्यांनी भाषण करताना काय म्हणलं की मराठी माणसांना असंख्य दूषणे दिली त्यांनी, म्हणजे असं थोडं इन्साईट करणं. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं की मुंबईबाबत बोलताना ते म्हणले की महाराष्ट्राला 5000 वर्षात पण मुंबई मिळणार नाही. नंतर एवढे ऐकून लोक शांतच होते, पण याचा अर्थ आपण यशस्वी झालो असं वाटून काय केलं, मोरारजींनी का अधिकच पूर्णपणे चढले आणि त्यांनी काय केलं, म्हणले की काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही आणि आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. हे आता हे खूपच म्हणजे तीव्र आणि प्रक्षोभ भाषण ऐकून मग जनतेचं एकदम राग अनावर झाला आणि लोकांनी ती सभा स्टेज वगैरे सगळंच उधळून लावून दिलं. मग आता नंतर पुढचं आलं ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पहिले 15 होतात नाही. आता पूर्वी अगोदर ठरलं होतं की 21 नोव्हेंबर 1955 रोजी नाही का सर्वांनी ओव्हल मैदानावर जाऊन एक प्रोटेस्ट करायचा. पोलिसांनी अतिशय कडक बंदोबस्त ठेवला होता. तर मोरारजी सरकारने काय केलं, जमावबंदी ठेवली होती, पण ही न जुमानता 4 ते 5 लोक तिथे जमले होते. मग सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं, बंदीचा आदेश मोडण्यात आला. पोलिसांनी काय केलं, प्रथम लाठीमार, अश्रुधार, नंतर मग काय केलं, गोळीबार केला. पहिले 15 लोक हुतात्मे झाले. मग आता ही खूप मोठी गोष्ट ना की देशातले लोक देशालाच म्हणजे आपलेच लोक आपल्या गोळ्या मारायला लागले. सुमारे मग त्यावेळेस नाही का 100 काँग्रेसचे आमदार यांनी पण राजीनाम्याची तयारी दिली. दुसऱ्या दिवशी त्रिराज्याचा प्रस्ताव मंजूर न होताच मग विधानसभा तहकूबच झाली डायरेक्ट आणि हे आंदोलन होतं ना पूर्ण महाराष्ट्रभरच पसरलं. मग पुढील 2 ते 3 दिवस पूर्ण गोळीबार चालवल्याने जवळपास 91 लोक मृत्युमुखी पडले. या कृतीचे वर्णन नाही का लालजी पेंडसे, खूप इम्पॉर्टंट आहे, यांनी काय केलं माहिती आहे का, नरमेध यज्ञ म्हणजे जिथे यज्ञात नाही का नरबळी दिली जाते ना तशा टाईपमध्ये केलं. खूप महत्त्वाचं. कोण दिले, लालजी पेंडसे. नावानं लक्षात ठेवा. लालजी म्हणजे रक्त वगैरे असतं ना, लाल असतं, मग ते नर बळी दिला वगैरे असं लक्षात ठेवा. नंतर मोरारजी देसाई यांची ही कृती लोकशाहीला विरोधक होती. मोरारजींच्या सरकारच्या कृतीच्या विरोधात निषेध म्हणून आता खूप महत्त्वाचे, भारतात त्यावेळेस अर्थमंत्री होते चिंतामणराव देशमुख, यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पंतप्रधान नेहरू यांच्यावर आरोप ठेवला की महाराष्ट्राच्या अन्यायावर तेच जबाबदारीत. कोण, जवाहरलाल नेहरू. आता इथे 2 प्रश्न आहेत, आपण ते POK सी.डी. देशमुख यांच्याबद्दल काही ते विधान दिले, ते सत्य का असत्य विचारले आपल्याला ओळखायचे. पहिले ते केंद्रीय अर्थमंत्री होते, आपण वर बघितलं, बरोबर आहे. आता संसदेत कुलबा मतदारसंघातून गेले होते. आता हे काही वर दिलेलं नाही म्हणजे आपल्याला माहीत नाही, आपण त्याच्यावर आताच विचार करणार नाही. आता तिसरं आहे ते यांनी नाही का मुंबईचा समावेश महाराष्ट्रात न झाल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिला. आता हे आपल्याला बरोबर आहे, म्हणजे आणि क बरोबर आहेत. आता आणि क बरोबर असणारी इथं आता आणि क बरोबर आहेत असे 2 ऑप्शन आहेत बघा. हे बघा क सत्य नाही म्हणजे हे 2 तर कटले बघा. 1 आणि 4 मध्ये आता आपल्याला 2 ऑप्शन आहेत की बाबा जिथं आणि क बरोबर आहे, आणि क बरोबर आहे. आता आपल्याला ब घेऊन जायचं की नाही. तर लक्षात ठेवा, जेव्हा नाही का एखादी माहिती खूप नवीन असेल आणि ती जनरल असेल खूप, तर त्यावेळेस लक्षात घेऊन द्यायचं ती माहिती बरोबर असण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मग आपण इथं बला सोबत घेऊन जाणार, त्याच्यामुळे याचा आन्सर 1 नंबर आहे. कळालं. आता दुसरं येते संयुक्त महाराष्ट्रात चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारचा अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर हे सोपं आहे, डायरेक्ट 1 लाईननं सी.डी. देशमुख यांनी. कळालं. आता पुढचं येते संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झालेली, 6 फेब्रुवारी 1956 रोजी. कळालं. संयुक्त महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना. आता काय झालं, राज्यभर आता 91 लोक म्हणजे खूप मोठे आणि गोळीबारीत डेथ झाले होते खूप साऱ्या, त्याच्यामुळे राज्यभर दुःख, असंतोष वगैरे खूप पसरलेलं होतं. अशा परिस्थितीत काय झालं, विचार करण्यासाठी नाही का 6 फेब्रुवारी 1956 रोजी नाही का केशवराव जेदे नाही का यांच्या अध्यक्षतेखाली नाही का पुण्याचे जे टिळक स्मारक आहे ना तिथे एक सभा घेण्यात आली आणि त्यामध्ये नाही का साम्यवादी, समाजवादी, प्रजासाम्यवादी, समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण गट, मजदूर किसान पक्ष, भारतीय जनसंघ, शेड्यूल कास्ट फेडरेशन, हिंदू महासभा, जन काँग्रेस, अपक्ष अशा जवळपास 11 बिगर जे होते ना काँग्रेस
त्यांनी इथं सामील झाल्याने पाठिंबा दिला. तर याच्यावर प्रश्न आलेला आपण ते नंतर पाहणार आहोत. कोणी पाठिंबा दिला, कोणी अपोज केलं. खूप सोपं आहे, म्हणजे तुम्हाला जनरल लॉजिकवर कसा सॉल्व करतो तो पण नंतर सांगाल, तो आहे शेवटी क्वेश्चन. आता सर्वांनी काय केलं, एकमताने का संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही म्हणून शंकरराव देव आहे ना यांनी काय केलं, उपोषणाचा मार्ग स्वीकारला. पण त्याला खूप लोकांनी विरोध केला आणि ते मग इथून पुढे नाही का संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून दूरवरच गेले. ते संयुक्त महाराष्ट्र समितीने काय केलं, संयुक्त महाराष्ट्र परिषदेचा उद्देश स्वीकारला आणि समितीने आपले नाही का कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्ष होते ना भाई श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष कोण डॉक्टर नरवणे आणि जनरल सेक्रेटरी होते एस एम जोशी यांची निवड झाली. आणि समितीची स्थापना करण्यात नाही का गत्र माडगूळकर आहेत ना आणि आचार्य प्रज्ञात्रे, मधु दंदावटे आणि प्रबोधनकार केशवराव ठाकरे आणि यकृ सोनवणे यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता मराठी वृत्तपत्रे आणि शाहिरांची कामगिरी हे पण खूप महत्त्वाचे. त्या आचार्य यात्रे बघा यांचं काय होतं, मराठी न्यूजपेपर होतं, खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. बाकी न्यूजपेपरमध्ये जनरल मग प्रबोधन कोणाचं होतं, के.सी. ठाकरे. नंतर नवा काळ, नंतर सकाळ, नवयुग, प्रभात अशी खूप सारे न्यूजपेपर त्यांनी इम्पॉर्टंट रोल प्ले केला होता. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील जनतेला माहिती होण्यासाठी प्रक्रिया यात्रेने कोणते न्यूजपेपर काढलं, डायरेक्ट बनलाय दैनिक मराठा. कळलं. आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एक त्यावेळेस नाही का लिहिलेली एक त्याला छक्कड म्हणतात की लावणी लिहिली होती. ती संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी एक प्रेरणा घेत ठरलं. ती काय छक्कड म्हणजे काय, माझी मैना गावावर राहिली आणि माझी जीवाची होती एक कहाली अशी होती. तर या लावणीत नाही का संयुक्त महाराष्ट्र समितीचीच घोषणाचीच होती. अमर शेख यांनी पदव्या घेतलेले शाहीर नव्हते, पण ते शेतकरी वर्गातील कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. अमर शेख यांचं व्यक्तिमत्व वगैरे, त्यांचा पहाडी आवाज याच्यामुळे ते प्रत्येक सभेच्या सुरुवातीला नाही का त्यांचं गाणं होई महत्त्वाचं. हे दोन जे हे येतं शाहीर यांची नावं महत्त्वाची लक्षात ठेवा. नंतर आता आंबेडकरांची भूमिका ही पण महत्त्वाची, कधी विचारू शकतात. आंबेडकर होते ना, भाषावर प्रांत रचना करायचा जर निर्णय झाल्यास त्यांचं काय म्हणतं, संयुक्त महाराष्ट्राचं उपप्रांत न करता एक भाषा एकच प्रांत निर्माण करावा, असे उपप्रांत वगैरे पाडू नये. आणि मुंबई शहर आहे ना महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याचा समावेश महाराष्ट्रातच केला जावा असं म्हणणं. स्वातंत्र्य काळात नाही का 1948 मध्ये नेमण्यात आलेलं जे दार आयोग होतं ना, त्याच्यासमोर डॉक्टर आंबेडकरांनी हे निवेदन दिलं होतं. आता द्विभाषिक राज्याचा प्रयोग काय माहिती आहे का, 1956 ते 1960 रोजी म्हणजे 7 ऑगस्ट 1956 रोजी तारीख महत्त्वाची, विचार खूप वेळा इम्पॉर्टंट. द्विभाषिक राज्याचा स्थापना कधी झाली तिथं लक्षात, 7 ऑगस्ट 1956 रोजी. यात नाही का काय होते, राज्याचा पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास मुंबईसह 10 जिल्हे होते, विदर्भाचे 8, मराठवाड्याचे 5, गुजरातचे 16, म्हणजे असं खूप मोठं राज्य तयार झालं होतं. तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी नाही का सर्वात मोठ्या राज्याच्या वयाने लहान असलेल्या सर्वात मोठं राज्य होतं त्यावेळेचं यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. आणि त्याबद्दल नाही का तर्कतीर्थ जे लक्ष्मण शास्त्री ना जोशी लिहितात की यशवंतराव काय म्हणायचे की मी बंदुकीची गोळी न वापरता राज्य करील असं म्हणायचे, ते राज्य करणार आहे. 1957 रोजी, कारण त्याच्या अगोदर नाही का मोरारजी देसाई यांनी जे गोळीबाराचे आदेश दिले त्याच्यामध्ये खूप सारे लोकांचा मृत्यू पडली होती. 1957 रोजी नाही का सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या आणि याच्यामध्ये नाही का लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेत निवडणूक झाल्या होत्या. याच्यामध्ये नाही का संयुक्त महाराष्ट्र जी समिती होती ना तिला खूप यश आलं होतं चांगलं. नंतर शेवटी नाही का शिवछत्रपतीच्या पुतळ्याचं एक अनावरणचा कुठं होता कार्यक्रम, प्रतापगडाचा तिथं कार्यक्रम होता. प्रतापगडावर पुतळ्याचं अनावरण होतं, तिथे नाही का पंडित जवाहरलाल नेहरू येणार होते. आणि त्याच वेळेस नाही का मग संयुक्त महाराष्ट्राने काय केलं, कडकरून त्याला एकदम निदर्शनं खूप विरोध केला. मग त्यावेळेस जे जवाहरलाल नेहरू ना त्यांना लोकांच्या भावनेचं वगैरे आयडिया येऊन गेली. मग 1960 साली नाही का महाराष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न होऊ लागले. मग एप्रिल 1960 मध्ये संसदेने काय केलं, मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र निर्मिती झाली. तर लक्षात ठेवा, खूप वेळा असा प्रश्न विचारतात की कोणत्या कायद्यामध्ये पुनर्रचना करून महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. ते लक्षात ठेवा, प्रश्न आहे मुंबई पुनर्रचना कायदा. कळलं. नंतर केंद्र सरकारने मग 1960 रोजी मुंबई पुनर्रचना कायदा पास केला आणि तो मग त्यामागे नाही का द्विभाषिक मुंबई राज्याचं 1 मे पासून महाराष्ट्र व गुजरात असे 2 भाग पाडले. मुंबई राज्यातील खाली नमूद केलेले काही प्रदेश मुंबईला देण्याचं, खाली प्रदेश होते ना ते गुजरातला देण्याचं, कारण महाराष्ट्राला मुंबई देते ना, मग गुजरातला काही त्या बदल्यात थोडेफार गावं दिली. तर हे नाव लक्षात ठेवा, बंतवाडा, मेहसाणा, सबरकाठ, अहमदाबाद, कैरा, पंचमहाल, बडोदा, बडोद, सुरत, डांग, अमरेली, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, जुनागड, भावनगर, कच्छ वगैरे जिल्ह्याने काय केलं, गुजरातला देऊन टाकले. आणि ठाणे जिल्ह्यातील काही उमरगाव तालुक्यातील काही खेडी वगैरे असेल. मग शेवटी 1 मे 1960 रोजी नाही का महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस त्याचे 4 प्रमुख भाग होते आणि 16 जिल्हे होते. आता 6 भाग आणि 35 जिल्हे. त्यावेळेचं लक्षात ठेवा सुरुवातीचं ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झालं. आता मग काही प्रश्न आहेत पुढचे. आता
आता आपण जनरल लॉजिकवर सोडवणार आहोत, पण तुम्हाला आयडिया होऊन जाईल की आपल्याला थोडी जरी माहिती असली तर आपले आन्सर कसे बरोबर येतात. आता सर्व मराठी क्षेत्र एकाच राज्यात मोडवायचे हवे, तर या तत्वाच्या बाजूने खालीलपैकी कोण होते व कोण विरोधात होते. आता तुम्हाला एक कळलं, जे महाराष्ट्राच्या ज्या ऑब्वियसली ज्या कमिटी एस्टॅब्लिश झाल्या त्या ऑब्वियसली महाराष्ट्राच्या म्हणजे सर्व मराठी भाषे एकच राज्यात मोडावं याच्याच फेवरमध्ये असणार. बघा आता मराठी साहित्य संमेलन ऑब्वियसली ते याच्यात असणार, संयुक्त महाराष्ट्र परिषद ऑब्वियसली याच्यात असणार, संयुक्त महाराष्ट्र समिती याच्यात असणार आणि नागपूर करार याच्यात असणार. म्हणजे तुम्ही अ क ब आणि फ असेल तर तुम्हाला हे कळेल की हे कशाच्या बाजूने असतात, महाराष्ट्राच्या बाजूने. आता JVP कमिटी सेंटरची ती महाराष्ट्राच्या विरोधात होती, दार कमिशन विरोधात होतं आणि फजल अली पण विरोधात होतं. म्हणजे तुम्ही 4 नंबर बघितलं अ ब क फ, तर ही कोणाच्या महाराष्ट्राच्या बाजूने होती आणि ड इ ग हे विरोधात होते. कळलं. म्हणजे जनरल तुम्ही काहीच माहीत नसतं, आता नाव समितीचे नावांतर तुम्हाला कळलं की हे महाराष्ट्राच्या फेवरमध्ये होत्या. आता पुढचा क्वेश्चन आहे, मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईस्तोवर कोणी काय म्हटले होते. बघा आता हे पहिलं बघा स्टेटमेंट आहे. आता याच्यावर नाही का तुम्हाला इथं आपल्याला काय करायचं, जोड्या जोडायच्यात. असं खाली दिलेलं इथे समजा 3 अशा जोड्या जोडायच्यात. आता यातलं तुम्हाला एक कळलं की जे 2 नंबरचं स्टेटमेंट होतं ना, की हे कळलं तुम्हाला. मुंबई पहिले एक वाचतो म्हणजे तुम्हाला आयडिया होऊन जाईल. आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझा शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील, हे एक आहे. दुसरं, महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात चमकत राहतील. आणि तिसरं आहे, मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे, ते कळलं. आता शंकरराव देव, सका पाटील आणि मोरारजी देसाई. आता इथं आपल्याला खाली 3 दिलेल्या आहेत जोड्या. आता आपल्याला जोड्या जोडत अ साठी हे पुढच्या अ साठी काय, ब साठी काय आणि क साठी काय. तुम्हाला एक कळलं की जे पहिले ना, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होण्यास माझा शेवटपर्यंत विरोध राहील. आता एक तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो मी तुम्हाला. आता बघा, सका पाटील आणि मोरारजी देसाईत ना, हे महाराष्ट्राच्या विरोधात होती. आता इथं फेवरमध्ये कोण होते, फक्त शंकरराव देव. म्हणजे एक कळलं पहिल्या स्टेटमेंटसाठी म्हणजे अ साठी प आलं पाहिजे. तर आता अ आणि प इथं येतं, अ आणि फ वगैरे म्हणजे 2 ऑप्शन तर कटली. आता तुम्हाला फक्त 1 आणि 3 पैकी एक आन्सर निवडायचं, कळलं. आता दुसरं स्टेटमेंट आहे की आता ब वाचू आपण, महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य व चंद्र आकाशात चमकत राहतील, कळलं. तर हे कोण म्हणलं होतं, सका पाटील, कळलं. मग ज्यावेळेस आता ब साठी फ तुम्ही जर लावलं, ब साठी फ आणि क साठी कोण म्हणलं होतं की मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे, असं कोण म्हणलं होतं, मोरारजी देसाई. मग याच्यावरून तुम्हाला कळलं 3 नंबरचं उत्तर आहे. म्हणजे जे जनरल इन्फॉर्मेशन 2 ऑप्शन करतात आणि थोडी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असली तुमचं आन्सर निघतं, कळलं. आता खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही. तिथं मी तुम्हाला आत्ताच काही पक्षाचे वाचून नाव दिले होते की ज्यांनी पाठिंबा दिला होता. आता याच्यामध्ये नाही का संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाले नाही. आता तुम्हाला काहीच माहीत नाही, जनरल लॉजिकनी आन्सर कसं काढायचं सांगतो मी. आता पहिले आपण फक्त ऑप्शन वाचून घेऊ. आता हिंदू महासभा आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस आणि जनसंघ. तुम्हाला एक तर गोष्टी कळल्या असेल की आता जे काँग्रेसचे नेते होते कोणते, जे सेंटरचे वगैरे किंवा जो सेंटरचा रोल असतो तो स्टेटचा असतो, तर काँग्रेसचे म्हणजे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू असो वगैरे किंवा JVP कमिटीचे मेंबर असो, दार कमिशन वगैरे, की सगळे काँग्रेसने अपॉइंट केलं, त्यांचा विरोध होता. म्हणजे तुम्ही जर एक ऑप्शन दिलं पहिलं महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस, तर हे कधीच काय करणार नाही की महाराष्ट्र समितीत सहभागी होणार नाही. कारण ते समितीत सहभागी झाले म्हणजे त्याचा काही अर्थच उरणार नाही, कारण त्यांचा विरोध होता. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला डायरेक्ट आन्सर येईल की महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस. मग हे जर अलग झालं तुमचं डायरेक्ट आन्सर येतं. बाकी तर ऑब्व्हियसली बाकी तर एकच तुम्हाला ऑप्शन काढायचं. इथं जर मल्टिपल चॉईस असते तर मग आवड गेलं असतं, पण एकच तुमचा आन्सर असल्यामुळे डायरेक्ट आन्सर येईल, कळलं. म्हणजे तुम्ही सिंपल लॉजिकवर पण क्वेश्चन आन्सर कसे सोडू शकता हे सांगतो मी. आता पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला पाहायचा आहे, तर योग्य जोड्यामध्ये आता हा कधी आला, राज्यसभा मुख्य परीक्षा 2022 आलेला आहे. की पहिल्या भाग. आता तुम्हाला आणखी एक महत्त्व सांगतो की छोटी जरी इन्फॉर्मेशन असल्या जोड्यात नाही सगळ्यात सोपं असतं सोडवणं. आता इथं आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आता इथं की संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष हे कोण होते, शंकरराव देव. तुम्हाला एकच गोष्ट, आता बाकी बॉम्बे सिटीजन कमिटी मुख्य कोण होते, खासदार मुंबईचे कोण होतं, खासदार पुण्याचे कोण येते, खालचे ऑप्शन तुम्हाला हे काहीच माहीत नाही समजा. पण एक गोष्ट माहिती तुम्हाला की आपण हे पूर्ण चॅप्टर वाचला, याच्यामध्ये शंकरराव देव आपण कुठेतरी नाव ऐकले, सका पाटील तर आपल्या विरोधात होते, त्याच्यामुळे त्यांचा काही समजत नाही. आता संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष म्हणजे अ साठी तुमचं 3 नंबर आहे. आता अ साठी मग 3 इथं नाही, हे बघा इथं 3 आहे, म्हणजे डायरेक्ट तुमचा आन्सर. म्हणजे तुम्हाला माहिती असू नाही तर नसू, पण एक थोडं जनरल लॉजिक जरी लावलं ना तुमचे आन्सर येतात, कळलं. आता पुढचा क्वेश्चन येते काय, 15 नोव्हेंबर 1955 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीवर संसद चर्चा झाली, कळलं. मग यावेळी एक संसद सदस्याने काही इशारा दिला होता की मुंबई या राजधानीसह संयुक्त महाराष्ट्राशिवाय काही मान्य होणार नाही, म्हणजे मुंबई ही महाराष्ट्रातच पाहिजे असं इशारा दिला. आता मला एक सांगा, सका पाटील तर आपण बघितलं यांचा मुंबईला तीव्र विरोध होता, म्हणजे हे जर कटलं याचा काही संबंध नाही. दुसऱ्या होता शंकरराव देव होते ना,
हे कसं होतं माहिती आहे का, मॉडरेट लीडर होते, हे असे एक्स्ट्रीम स्टेटमेंट कधी करणार नव्हते. आणि तिसरं सी.डी. देशमुख, आपण बघितलं की अगोदर राजीनामा देऊन गेले ते, म्हणजे आपलं डायरेक्ट आन्सर येतं नवी गाडगीळकर. कळलं, म्हणजे सिंपल जर गोष्टी तुम्ही ठेवल्या एकदम सिंपल आणि थोडं जर तुमच्याकडे कंटेंट असेल ना, तुमचे लॉजिक आपोआप लागतात. कंटेंटशिवाय लॉजिक लागत नाही, एवढं लक्षात ठेवा. थोडंफार जरी तुम्हाला कंटेंट लागतं आणि त्यावर नाही का तुमचे आन्सर बऱ्यापैकी बरोबर येतात. कळलं. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. उद्या आपण काय करू माहिती आहे का, सायन्सचा एक टॉपिक घेऊ, कारण सायन्स आपलं पाठीमागे राहिले, किंवा समाज सुधारक आपल्याला ते कव्हर करायचे, त्याचा एक टॉपिक घेऊ. तर कृपया करून नाही का आपले मित्रमैत्रिणी वगैरे असेल ना, कारण प्रिलिमसाठी खूप इम्पॉर्टंट आपण घेतोय ना, याच्यातून तुम्ही एवढे जरी व्हिडिओ केले ना, मी 100% गॅरंटी देतो तुम्ही जर मनापासून एकदम व्हिडिओ पाहिले, नोट्स जर काढले ना, तुमची फिक्स प्री निघेल. बघा, याच्या बाहेर जेवढं पण प्रीला इम्पॉर्टंट नाही आपण सगळं पूर्ण टाकणार आहोत, अपलोड करणार आहोत. आणि यूट्यूबवर वगैरे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कसं होतं की लगेच मेळ लागतो व्हिडिओ अपलोड वगैरे झालेला. आणि तुमचे मित्रमैत्रिणी वगैरे असेल ना, त्यांना पण लिंक अधिक शेअर करा. कसं होतं माहिती आहे का, जेवढ्या जास्त गोष्टी लोकांना कळतात ना, तेवढे लोक आणखीन पाहतात.